शिवाजी महाराज, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, गेले 58 वर्ष शिवसेनेसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आपलं योगदान देणारे तमाम शिवसैनिक, 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या पनवेल विधान मतदारसंघाच्या शिवसेनेच्या उमेदवार सौभाग्यवती लीनाताई गरड, मंचावर उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख श्रीजी खरत, समन्वयक अनिलजी चव्हाण, उपस्थित सर्व पदाधिकारी आणि ही लीनाताईंच्या प्रचाराची सभा आहे का विजयाची सभा आहे या उत्साहामध्ये त्याला विजयी करण्यासाठी उपस्थित झालेले आपण पनवेल हे 300 वर्षापूर्वीचं शहर आहे. पानेली हे तिचं मूळ गाव. पर्णवेल किंवा पानवेल याच्यावरनं पनवेल असाही त्याचा एक अपभ्रंशिक अर्थ सांगितला जातो. खरं तर कोकणचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जाणारं हे शहर मुंबई गोवा, मुंबई पुणे या अतिद्रुत गती मार्गावरचं महत्वाचं शहर. या शहरामध्ये कोळी, आगरी, कराडी संस्कृतीची परंपरा पुढे चालवणारे लोक तर राहतातच, पण देशातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातले लोक इथं येऊन राहतात. विविधतेत एकता जपणारं हे एकमेव शहर म्हणून पनवेलचा उल्लेख आवर्जून केला जातो. याच शहरामध्ये स्वातंत्र्य लढ्याचे उर्दवी वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म झाला आणि याच शहरामध्ये शिवसेनेचे उद्गाते प्रबोधनकार ठाकरे जन्माला आले. या शहरावर काही काळ मोगलांचं राज्य होतं, काही काळ इंग्रजांचं राज्य होतं, काही काळ पोर्तुगीजांचं राज्य होतं, बराच काळ मराठ्यांचं राज्य होतं. 2009 साली इथं हाताचं राज्य होतं. 2014 आणि 19 साली इथं कमळाचं राज्य आलं. आणि 2024 साली आता इथं मशालीचं राज्य. खरं तर मला इथं आल्यावर प्रश्न असा पडला ताई की 15 वर्ष आमदार, त्यामुळे इथं आता काही विकासाचं करायचं राहिलंच नाही पाहिजे, सगळंच करून झालेलं असणार. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये त्यांनी जाहीरनामा सुद्धा काढला नसेल, कारण काय करायचं राहिलंच नसेल. त्याच्याही पुढचा मला प्रश्न असा पडतो की निवडणुकीच्या प्रचारात आता नेमकं हे काय सांगत असतील. मी नेहमी एक गोष्ट सांगतोय, सद्ग्रस्त होते, रोज सकाळी ऑफिसला जायचंय, दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसायचंय. त्या दिवशी सुद्धा सगळ्यांबरोबर जेवायला बसले, डबा उघडला, डब्यात बघितलं खिचडी, म्हणले धत्तेरी की खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही, पण खाल्ली मुकाटपणे. दुसऱ्या दिवशी परत कामावर आले, परत दुपारपर्यंत काम केलं, दुपारच्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवायला बसले, परत डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात परत खिचडी. काय कटकट आहे राव, रोज खिचडी खिचडी, पण खाल्ली मुकाटपणे. तिसऱ्या दिवशी परत कामावर आले, परत दुपारपर्यंत काम करून सगळ्यांवर जेवायला बसले, परत डबा उघडला, डबा उघडून बघितला, डब्यात परत खिचडी. अरे वैताग काय नुसता रोज खिचडी खिचडी खिचडी, वैताग आलाय खिचडी खाऊन. त्याची तंतन शेजाऱ्याला ऐकली आणि शेजारी म्हटला, हिथं बोलून काय उपयोग आहे का, त्यापेक्षा घरी जाऊन बायकोला सांग, बाई ग मला खिचडी आवडत नाही, दुसरं काहीतरी बनवून दे, हिथं बोलून काय उपयोग. तसा तो म्हटला, हे बघ माझं अजून लग्न झालं नाही, त्यामुळं मला बायको नाही, त्यामुळं माझा स्वयंपाक मीच बनवतो आणि मला खिचडी शिवाय दुसरं काय बनवता येत नाही. म्हणजे खिचडी केली कुणी यानीच आणि डबा उघडल्यावर खिचडी आपल्याला अजिबात आवडत नाही. 15 वर्ष आमदार कोण आहे, तुम्हीच. आता निवडणुकीत काय सांगता, ही परिस्थिती आपल्याला अजिबात आवडत नाही, केली कुणी. पनवेलच्या जनतेला आता आपण
विचारायला हवं. तुम्हाला विकासाची खिचडी हवी आहे का प्रगतीचं शिवभोजन हवंय जे मुख्यमंत्री असताना उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राला. ही निवडणूक कुणा व्यक्तीला आमदार करायची निवडणूक नाही. ही निवडणूक कुणा पक्षाला विजयी करायची निवडणूक नाही. ही निवडणूक तुमच्या माझ्या प्रांताला, भागाला, शहराला विकासाकडे नेणारी निवडणूक आहे. पुढच्या 5 वर्षाचं या प्रांताचं भविष्य घडवणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची निवडणूक आहे हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं. आणि महाराष्ट्र धर्माची पताका घेऊन आज लीनाताई गरड विधानसभेसाठी उभा आहेत, मशाल घेऊन उभा आहेत. त्याला या शहराच्या विकासासाठी, पनवेल विधानसभेच्या प्रगतीसाठी विधानसभेत पाठवणं हे आपलं सगळ्यात पहिलं काम आहे. मला प्रश्न असा पडला होता की सगळं झालं असेल, अनेक योजना या सरकारनं गेल्या 2.5 वर्षात राबवल्यात. नुसत्या योजनाच योजना आहेत सगळ्या. हर घर नल, हर घर जल, जलकुंभ योजना, अमृता योजना. मला वाटलं पनवेल भागात पाण्याचा प्रश्नच नसेल आता इतक्या योजना म्हटल्यावर. आम्ही नुसत्या घोषणा ऐकल्या. 3,000 कोटी दिले, 5,000 कोटी दिले, 6,000 कोटी दिले. मग गेले कुठं? पाण्यात गेले का खाण्यात गेले? जुन्या पनवेलचा इतिहास वेगळा, पण नवं पनवेल तर सिडकोनं बनवलेलं नियोजित शहर आहे. तिथेही ही अवस्था. काय झालं नेमकं तुमच्या योजनेचं? मी बसेस बघतोय, कोट्यावधीच्या जाहिराती लिहिल्यात त्याच्यावर. नुसत्या जाहिरातीच. अहो, त्या बसेसवर लावलेल्या जाहिरातींचा खर्च जरी वाचवला असता तरी प्रवाशांना चांगल्या बसेस मिळाल्या असत्या. पावसाळ्यात गळक्या बसेस त्यांच्या वाट्याला आल्या. पण काय परिस्थिती या सगळीच. 2019ला ज्यावेळी हे सगळे निवडणुकीत उभा राहिलेले त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्या संपत्तीचं विवरण दिलंय. आता 2024ला सुद्धा त्यांनी आपल्या संपत्तीचं विवरण दिलंय. गेली 2.5 वर्ष महाराष्ट्रात मंत्री असणाऱ्या लोकांची 2019ची संपत्ती किती आणि 2024ची संपत्ती किती हे एकदा नीट तपासा. तुमच्या लक्षात येईल. ज्याची 5 कोटी संपत्ती होती तो 55 कोटीवर गेलाय. ज्याची 10 कोटी होती तो 25 कोटीवर गेलाय. ज्याची 25 कोटी होती तो 70 कोटीवर गेलाय. 5 वर्षात यांच्या संपत्तीनं कोटीच्या कोटी उड्डाणं घेतली. सर्वसामान्य माणसांच्या वाट्याला काय आलं? कशातून संपत्ती वाढली यांची? टक्केवारी, कमिशनखोरी. सर्वसामान्यांच्या वाट्याला काय? 1500 रुपये. लाडकी बहीण योजना. त्या लाडकी बहीण योजनेच्या तर एवढ्या जाहिराती केल्या, एवढे इव्हेंट केले. अहो, त्या इव्हेंटचा पैसा जरी वाचवला असता तरी लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देता आले असते. पण याला देण्यात नाही, दाखवण्यात जास्त रस आहे. लीनाताई, माझा प्रश्न असा आहे, हा महाराष्ट्र तो आहे जिथं मासाहेब जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले. हा महाराष्ट्र तो आहे जिथं अहिल्याबाई होळकरांनी जागोजागी समाज हिताय कामं उभारली. याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पाठीला पोरमधून मैदानात उतरणाऱ्या झाशीच्या राणी जन्माला आल्या. त्या या साऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रामध्ये विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना क्षुद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका विद्येनं केले असं मानणारे महात्मा ज्योतिबा फुले जन्माला आले, ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला आणि सावित्रीबाई फुलेंनी ती परंपरा पुढे नेली. तो सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्रामध्ये पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलींची संख्या होती 1,03,00,000. पैकी 12वीत किती पोहोचल्या? फक्त 20 लाख. म्हणजे पहिली ते 12वी या शिक्षण प्रवाहातनं बाहेर किती मुली फेकल्या गेल्या? तब्बल 83 लाख. बंद दारं झाली या शिक्षणाची. या 83 लाख मुली जर शिकल्या असत्या, उत्तम कमावत्या झाल्या असत्या, तर महिन्याला यांनी स्वतःच्या हिमतीवर 50-50 हजार रुपयाचे पगार घेतले असते. तुमच्या 1500 रुपयाची गरज नसती.
पण यांनी केलं काय? 62,000 शाळा खाजगी कंपन्यांना देऊन टाकल्या. सर्वसामान्य गोरगरिबाच्या पोरांना शकूच नाही. खाजगी शाळांच्या फीज काय काय ती तुम्हाला माहिती आहे. कुणाचं भलं करायला निघाला तुम्ही? पण या 83 लाख मुली शिक्षण प्रवाहाबाहेर का फेकल्या गेल्या यावर सरकारनं एकही अभ्यास समिती नेमली नाही. आमच्या सरकारनं अभ्यास समिती कशावर नेमली? महाराष्ट्रात बियर विक्रीत घट झाली आहे. महाराष्ट्रात बियरची विक्री कशी वाढवावी यासाठी या मिंदे सरकारनं अभ्यास समिती नेमली. आम्हाला शिक्षित महाराष्ट्र घडवायचा आहे का झुमता महाराष्ट्र घडवायचा आहे? कुठल्या दिशेला चाललो आम्ही? मला प्रश्न तो पडतो, नेमकं काय चाललंय? रस्त्यांची अवस्था काय आहे? हजारो कोटी रुपये रस्त्यासाठी. परवा मी ऐकलं एक एक्सप्रेस वे 1 किलोमीटरचा खर्च घरात साहेब किती? 273 कोटी. 2 किलोमीटरचा खर्च 546 कोटी आणि 3 किलोमीटरचा खर्च 819 कोटी. महाराष्ट्रात तुम्हाला माहिती आहे चांद्रयान चंद्रावर गेलं. ह्या चांद्रयान मोहिमेला किती खर्च आला? 615 कोटी. म्हणजे आमच्या 2 किलोमीटरच्या रस्त्यात आम्ही चंद्रावरनं जाऊन येऊ शकतो. किती खावं? किती खावं? प्रश्न तो आहे हो. एक रस्ता असा नाही ज्याच्यावर खड्डा नाही. रोज असंख्य अपघात होत आहेत. हजारोंचे जीव जात आहेत. चालता चालता एखादा धाड दिशे खड्ड्यात कोसळतो आणि हे 3 भाऊ लगेच धावत येतात. पडलेल्याला उठवतात आणि तो उठून उभा राहिला की त्याला म्हणतात आम्ही तुला उठायला मदत केली ना, आता तू आम्हालाच मत देशील ना. तो उठून उभा राहिलेला म्हणतो मी पाठीवर पडलोय, डोक्यावर नाही. ये पब्लिक है, सब जानती है. काय 2.5 वर्षात झालं हे माहिती आहे ना जनतेला? काय केलं ते कळतंय ना? अहो साधा प्रश्न आहे आमचा. तुम्ही मुलांना शाळेकडे नेणारे रस्ते तयार करून द्या, मुलं तुम्हाला चंद्रावर जाणारे रस्ते तयार करून देतील. हा विकासाचा अर्थ आहे. हा विकासाचा अर्थ आहे. भुकेल्या माणसाला अन्न देणं ही सेवा झाली, पण त्याच भुकेल्या माणसाला अन्न कमवायची क्षमता प्राप्त करून देणं हे परिवर्तन झालं. सेवा तात्पुरती असते, परिवर्तन कायमस्वरूपी असतं आणि सरकारचं काम परिवर्तन करणं हे आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो आहे. तुम्हाला माहिती आहे 2.5 वर्षात या लोकांनी किती कर्ज काढले? आजच्या घडीला म्हणजे हे सरकार ज्यावेळी जाईल ताई त्यावेळी महाराष्ट्रावर 9.25 लाख कोटीचं कर्ज असेल. 56,000 कोटी महिन्याला व्याज देतोय आम्ही. 2023 झालं 7 लाख कोटी कर्ज होतं. 24 अजून 24 संपायचं आहे. 82,000 कोटी कर्ज काढलंय. पूर्वी 6 महिन्याला काढत होत्या, नंतर महिन्याला, आणि आता आचारसंहिता लागायच्या की तर आठवड्याला 25,000 कोटी. कोणी जर महाराष्ट्रातला म्हणत असेल आपल्या डोक्यावर रुपयाचं कर्ज नाही, त्याला सांगा येडायस. ह्या महायुती सरकारनं तुझ्या डोक्यावर 62,941 कर्ज करून ठेवलंय. इथं जन्माला येणारं पोरगं येतानाच कर्ज घेऊन येतंय डोक्यावर. कर्ज का काढायचं असतं राज्यानं? ते विकासासाठी काढायचं असतं, ते रोजगार निर्माणासाठी काढायचं असतं. प्रश्न असा आहे किती विकास झाला 2.5 वर्षात, किती रोजगार निर्माण झाले इथं? काय उत्तर आहे याचं? उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले, पहिला निर्णय त्यांनी रायगड जिल्ह्यासाठी घेतला. शिवछत्रपतींच्या रायगडाचं संवर्धन करण्याचा पहिला निर्णय. दुसरा निर्णय घेतला इथे शेतकऱ्याला विनाशर 2 लाखापर्यंत कर्ज माफ. कोरोना सारखा महाभयंकर काळ, या काळातही कर्मचारी नाहीत, हॉस्पिटल्स नाहीत, ऑक्सिजनची कमतरता, तरीही
उद्धवजी ठाकरेंनी महाराष्ट्र सुखरूप आणि सुरक्षित ठेवला. महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही. परकीय गुंतवणूक त्यांच्या काळात आली, बेरोजगारीत घट झाली, उद्योगधंदे वाढले. त्यावेळी 5 वेळा सर्वेक्षण झाली आणि देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून पहिल्या 5 मध्ये उद्धवजी कायम राहिले. पण तरी तुम्ही त्यांचं सरकार पाडलं का? कशासाठी? ती रात्र अजून महाराष्ट्र विसरला नाही. ज्यावेळी उद्धवजींनी वर्षा बंगला सोडला, उद्धवजी मातोश्रीकडे निघाले होते. अवघा महाराष्ट्र हळहळत होता, अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. आणि त्यावेळी हे 40 गद्दार टेबलावर चढून नाचत होते. तुम्ही उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवलं म्हणून नाचत होता का महाराष्ट्र लुटायला यांना मोकळा करून दिला म्हणून नाचत होता? काय झालं 2.5 वर्षात? उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही, एकही. आणि उद्धवजी मुख्यमंत्री पदावरून उतरले, रोज एक उद्योग गुजरातला निघाला. तुम्हाला उद्योग गुजरातला न्यायचे होते म्हणून उद्धवजी मुख्यमंत्री नको होते. काय अवस्था आहे आज? IFC सेंटर गुजरातला, यंदाचा फॉक्सकॉन गुजरातला, सॅफ्रॉन प्रकल्प गुजरातला, टाटा एअरबेस परवा महाराष्ट्राच्या नाकावर टिचून पंतप्रधानांनी वडोदऱ्यात त्याचं उद्घाटन केलं. लाखो तरुणांना नोकऱ्या देणार आहोत. जो उद्योग महाराष्ट्रात होणार होता गुजरातला, एअर इंडियाचं कार्यालय गुजरात. आमच्या तरुणांच्या तोंडचा रोजगार पळवून गेला यांनी. काय अवस्था आहे हो? 42% पोरं बेरोजगार आहेत महाराष्ट्रातली, 42%. परवा पोलीस भरती निघाली, जागा 6,000, आज झाले 7 लाख. 3 शासनाच्या भरत्या निघाल्या, जागा 23,000, आज झाले 35 लाख. इंजिनियर झालेली पोरं ज्यावेळी स्वच्छता कर्मचारीच्या मुलाखतीला जातात ना, तेव्हा वाईट वाटतं. शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव नाही, पोरं शिकवावी तर शाळा बंद, एखादं शिकलं तर नोकऱ्या नाहीत. कुठल्या दिशेला निघालो आम्ही महाराष्ट्र घेऊन? काय परिस्थिती आहे? एक स्पर्धा परीक्षा दाखवा गेल्या 2.5 वर्षात झाली अशी की ज्याचा पेपर फुटला नाही. एक परीक्षा दाखवा. काही कंपन्यांना तर कंत्राटी भरतीचा कंत्राट दिलं, चराव करून दिलं यांनी. एक भरती दाखवा ज्याच्यात घोटाळा झाला नाही. काय फरफट करून ठेवली महाराष्ट्रातल्या तरुणांची. परवा लोकसभेला मतदान झालं, नांदेड जिल्ह्यामध्ये एक तरुण मतदानाला गेला, मतदान केंद्रात पोहोचला आणि तिथं गेल्यावर सोबत आणलेल्या कुऱ्हाडीनं त्यांना ईव्हीएम मशीनच फोडून टाकलं. पकडलं पोलिसांनी. म्हणे का फोडलंस ईव्हीएम मशीन? म्हटलं या सरकारमुळे माझी नोकरी गेली, या सरकारमुळे मी बेरोजगार झालो म्हणून ईव्हीएम मशीन फोडलं. इतका संताप आहे तरुणांच्यात, इतका. पण ईव्हीएम मशीन फोडून नोकरी मिळेल का? नाही. मग या विधानसभेच्या निवडणुकीत मशालीचं बटन दाबून लीनाताईंना विजयी करून महाविकास आघाडीचं सरकार आणून जर ठेवलं तर तुम्हाला नोकरी मिळेल. आमच्या इथल्या प्रत्येक तरुणाला आम्ही हे सांगितलं पाहिजे. अहो, शिवसेनेचा जन्मच तर मराठी माणसासाठी झालाय, मराठी माणसाच्या हाताला काम देण्यासाठी झाला. म्हणून तर उद्धवजींनी सांगितलं, जे जे गेलंय ना ते सन्मानानं महाराष्ट्रात परत आली नानीनाच. भयानक अवस्था आहे. एक तरुण चौकात उभा राहून मोठमोठ्यानं बोलत होता, ह्यांच्यामुळं बेरोजगारी वाढली, ह्यांच्यामुळं रोजगार गेले, ह्यांच्यामुळं महागाई वाढली, हे सरकार बिनकामाचं आहे, या सरकारचा काही उपयोग नाही. त्याची बडबड सुरू झाली तशी ती सगळी गर्दी जमली. मग ह्यानं सुरूच केलं, हे सरकार बिनकामाचं, ह्यांनी बेरोजगारी वाढवली, महागाई वाढवली. तेवढ्यात पोलीस आले, त्याला नेलं धरून. पोलीस स्टेशनला गेल्यावर पोलिसांनी विचारलं, काय काय चाललंय? तसा तो तरुण म्हटला, तुम्ही आधी सांगा मला इथं का आणलंय. तसे ते पोलीस इन्स्पेक्टर म्हणले, तू सरकारच्या विरोधात बोलत होतास म्हणून तुला इथं आणलंय. तसा तो तरुण म्हटला, मी आपल्या सरकारच्या नाही, मी पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो. तसे ते पोलीस इन्स्पेक्टर म्हणले, तू काय आम्हाला येडा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारने बेरोजगारी वाढवली? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे ते? आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं महागाई वाढवली ते? सबको सब पता है, ये पब्लिक है.
काय परिस्थिती आहे आज. या सगळ्या परिस्थितीवर मात करायची असेल तर निर्णय घ्यावा लागेल, घ्यावाच लागेल निर्णय. महाविकास आघाडीनं काही पंचसूत्री विकासाच्या ठरवले. आदरणीय उद्धवजी ठाकरेंनी वचननामा लोकांपुढे ठेवलाय. जे बोलतो ते करतोच. पुन्हा शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंतची कर्जमुक्ती वचन दिलं साहेबांनी. रोजगार निर्मिती होणारच वचन दिलंय. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राहणारच. 25 लाखापर्यंतचा आरोग्य विमा घोषित केलाय. आज पनवेलच्या रुग्णालयाची अवस्था काय आहे? माणसं सोडा, रुग्णालयच आजारी आहेत. करावं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या सगळ्यावर मात करत आम्हाला पनवेलला पुढे न्यावं लागेल आणि त्यासाठी आम्हाला आता मशाल पेटवावीच लागेल. हे पहिलं लक्षात. आता ही लोक येत आहेत, यांचंही आश्वासननामा आता आलाय. आता ह्यांना कळायला लागलं हे करू ते करू ते करू हे करू. 2.5 वर्ष काय करत होता? ते 2.5 वर्ष का सुचलं नाही तुम्हाला? आता निवडणूक आल्यावर तुम्ही आश्वासन द्यायला लागला. लोकांना यासाठी सजग करावं लागेल. आता मी परवा पुण्यात होतो, भाजी मंडईच्या बाहेर. ड्रायव्हरला म्हणलं गाडी आत लाव. मी बाहेरच उभा राहिलो. तेवढ्यात एका आवाजानं माझं लक्ष वेधलं. त्या मार्केटमध्ये एक गजरेवाला होता आणि त्याचं गजरा विकायचं कौशल्यच अफलातून. तो सरळ येणाऱ्या जाणाऱ्या महिलांकडे बघायच्या, म्हणायचा, ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. अहो, गजरा न घालणाऱ्या महिला सुद्धा वळून बघायच्या. असला कसला गजरा 1 महिना सुकणार नाही? अर्ध्या तासात त्याची पाठी संपली. 5-6 गजरेच राहिले. विलक्षण कौशल्य. आणि तेवढ्यात त्याच्या समोर एक मॅडम निघाल्या. तो मॅडमला म्हणाला, ओ मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. त्या मॅडम तिथूनच वळाल्या. त्याला म्हणाल्या, हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. हे भाजपवाले येतील आता. नोकऱ्या देतो, 15 लाख खात्यावर जमा करतो. त्यांना सांगा गेल्या वेळेचे अजून तसेच आहे. किती फसवती, काय परिस्थिती आहे. 2014ला 60 रुपये लिटर पेट्रोल होतं. आज 110 रुपये झालं. 55,000 रुपयाची हिरो होंडा आमचा तरुण विकत घ्यायचा. 60 रुपये लिटरचं पेट्रोल टाकायचा आणि अख्ख्या पनवेलवर गुरगुर करत हिंडायचा. आता ती 55,000ची हिरो होंडा 1,10,000 रुपयाला झाली आणि 60 रुपये लिटरचं पेट्रोल 110 रुपये लिटर झालं. त्याला कोणी म्हणलं चल तरी म्हणते नको. परिस्थिती नाही बाबा. हा जगणं महाग करून ठेवलंय. 1600 रुपयाचा तेलाचा डबा 2200 रुपयावर गेला. 140 रुपये किलो असणार खोबरं 220 रुपये किलो झालं. 40 रुपयाचे तांदूळ आता 52 रुपयाला झाले. 90 रुपयाचे शेंगदाणे आता 180 रुपये किलो झाले. कसली महागाई. सर्वसामान्य माणसानं जगूच नाही की काय अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली. हे जगणं जर बदलायचं असेल तर आता पर्याय नाही. बदल व्हायलाच हवा, परिवर्तन व्हायलाच हवं. मशाल पेटायलाच हवी. ही सगळ्यात मोठी वस्तू. एकीकडं या सगळ्या अपयशावर पांघरून घालायला आता त्या महायुतीचं एक वेगळंच तंत्र चाललंय. आता हे अपयश, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, कारखाने उद्योगधंदे गुजरातला गेले. आता लोकांपुढे बोलायचं काय? मग ह्यांनी नवीन गोष्टी सुरू केल्या. मी नेहमी लहानपणीची एक गोष्ट सांगतो. पूर्वी आम्हाला शाळेत शिकवलं जायचं, दगडावर दगड घासला की ठिणग्या उडतात. आणि मग गुरुजी म्हणायचे अशा रीतीनं अग्नीचा शोध लागला. आता ह्यांना नवीन शोध लागलाय. जातीवर जात घासली, धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात. मग आग पेटते आणि त्याच्यावर आपल्या सत्तेची पोळी भाजून घेता येते. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात एकही 2.5 वर्षात जातीय दंगल झाली नाही. आणि गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्रात काय चाललंय ते एकदा नीट बघा. आता या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा काय चाललंय? बटेंगे तो कटेंगे. अरे हा महाराष्ट्र आहे. हातातलं रुग्ण बाजूला टाकून दिल्लीच्या तख्ताला झडका मारणारा महाराष्ट्र
हा महाराष्ट्र ना बटेगा ना कटेगा, लड़ेगा, जीतेगा और आगे भी बढ़ेगा. हे जाती जातीत वितुष्ट निर्माण करणारे, धर्मात भांडण लावणारे यांना आता जागा दाखवायलाच हवी. आमचा शिवसैनिक जेवढे हातात शिवबंधन बांधतो ना, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा 18 पगड जातीचा महाराष्ट्र एकसंघ ठेवायचं वचन घेतो. तो शिवबंधन बांधतो ना, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीचं रक्षण करणं, तिचा सन्मान करणं याची तो शपथ घेतो. काय परिस्थिती आहे? अवघ्या 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर त्या बदलापूरला अत्याचार झाला. बदलापूरकर पेटून उठले तर त्यांच्यावर लाठी हल्ला केला. आम्ही आमच्या पोराबाळांसाठी न्याय मागायचा नाही. अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाचे लोक आंदोलन करत राहिले, माता भगिनींवर तिथेही लाठी हल्ला केला. का आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढायचं नाही? बारसूर प्रकल्पग्रस्त माय पंढरी सारखी मातीत उतरले, त्यांच्यावर लाठी हल्ला का? आम्ही आमच्या मायभूमीसाठी आंदोलन करायचं नाही? कुणाचं राज्य आहे? कुणासाठी? वारकऱ्यांवर तुम्ही लाठी हल्ले करता. कुठल्या दिशेला निघाला महाराष्ट्र हा? प्रश्न कधीतरी आम्हाला हा पडला पाहिजे. गेल्या वर्षभरात एनसीआरबीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात 47,000 महिलांवर अत्याचाराचे गुन्हे नोंद झालेत. गेल्या वर्षभरात 26,000 मुली आणि महिला महाराष्ट्रातनं गायब झाल्यात. रोज 129 महिलांच्या अत्याचारावरचे गुन्हे नोंद होतात महाराष्ट्रात. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालात केला. शाहिस्ताखानाची बोटे छटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारख्या निघून गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची बेगम धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. हुजूर, हमारी बेटी गायब है, हमारी बेटी गायब है. त्यावेळी शाहिस्ताखान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं आपल्या पोरीला हात लावणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र रहा, शिवाजी राजे पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील. कोण सांगताय कट्टर वैरी शाहिस्ताखान? अहो, हे आहे महाराष्ट्राचं चारित्र्य. तिथं स्त्री सुरक्षित नसावी. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, स्त्री सुरक्षा आणि स्त्री सन्मान यासाठी त्यांनी शक्ती विधेयक संमत करून घेतलं. पण गेली 2.5 वर्ष या सरकारला उद्धवजींनी संमत करून घेतलेलं शक्ती विधेयक केंद्राकडून साधं मंजूर करून आणता आलं नाही, त्याची अंमलबजावणी करता आली नाही. ज्या युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राष्ट्र उभा केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हे पुतळा नीट उभा करू शकले नाहीत. मालवणात उभारलेला महाराजांचा पुतळा 8 महिन्यात कोसळतो. परवा एक शिवभक्त मला म्हणाला, 350 वर्षापूर्वी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग मात्र अजून जसाच्या तसा आहे आणि पुतळा मात्र 8 महिन्यात कोसळतो. 350 वर्षापूर्वी सिंधुदुर्ग बांधताना महाराजांनी काय मिक्सचर वापरला असेल? त्याला म्हटलं, मिक्सचर काही का असेना, पण त्या मिक्सचर मध्ये प्रामाणिकपणा होता एवढं मात्र नक्की. त्या मिक्सचर मध्ये इमानदारी होती एवढं मात्र नक्की. पुतळा वाऱ्यानं नाही, भ्रष्टाचारानं पोखरलेल्या व्यवस्थेमुळे कोसळलाय. पुतळा नव्हे, महाराष्ट्राची अस्मिता कोसळली. पुतळा नाही, महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. पुतळा नव्हे, महाराष्ट्राची नैतिक मूल्य ढासळली. तो महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा पेटवायचा असेल, महाराष्ट्राची अस्मिता पुन्हा पानेदार करायची असेल आणि महाराष्ट्राचं महाराष्ट्रपद अखंड ठेवायचं असेल तर मशाल तेजाळायलाच हवी, हे पहिलं लक्षात असू. ज्या मशालीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं अग्निहोत्र पेटवलं, ज्या मशालीनं आई जगदंबे पुढे महाराष्ट्र धर्माचं साकडं घातलं, ज्या मशालीनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीच्या ज्वाळा निर्माण केल्या, ती मशाल आता पेटायलाच हवी. जाताना एवढंच सांगतो, जर जगणं करायचं असेल खुशालीचं तर बटन दाबा मशाल.